आता आपण काय करतोय की आज मी अशोक साहेबांना तेवढ्यासाठी सांगितलं की मला आज प्लॉट जे बघायचे आपल्याला, तर प्लॉट असे बघायचे की मातीच्या प्रकारानुसार आपल्याला प्लॉट बघायचे. प्लॉटमध्ये काय समजा आता आपल्याला माहिती बाबा ही या मातीमध्ये डीप ब्लॅक सॉइल म्हणतो आपण त्याला, म्हणजे काळी मृदा आहे पूर्ण, म्हणजे ह्याला खडक खूप खूप खोलीवरती खडक आहे. ह्या मातीचं जर आपण बघितलं आज परिस्थिती अशी बघितली तर काय होतंय की यातलं जे मुक्त चुन्याचं प्रमाण आहे कॅल्शियम कार्बोनेट हे दिवसेंदिवस वाढत चालले. आपल्या या मातीचा पीएच जो आपल्याला अपेक्षित 7.5 आहे, अन्नद्रव्याचं वहन आणि अपटेक मुळांद्वारे पिकाला होण्यासाठी 7.5चा सामू लागतो, 7.5. पण आपल्या या मातीचा सामू आता 8.3च्या घरात गेलेला आहे. याचा अर्थ असा की या मातीला ज्यावेळेस आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचंय किंवा मातीमधले जे अन्नद्रव्य उपलब्ध आहेत असतात, नत्र, स्फुरद, पालाश, हे त्या पिकाला मिळण्यासाठी आपल्याला 8.5च्या कक्षेमध्ये पिकाला मिळू शकत नाहीत. आपण जरी काही रासायनिक खतं टाकली आणि जर समजा पीएच कमी करून नाही टाकता आली आपल्याला, तर आपल्याला ती पिकाला घेता येणार नाहीत. हे सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवा. जिथं जिथं अशा रंगाची माती आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने या मातीमध्ये ऊस लावलेला आहे, तर आपल्याला प्रामुख्याने पण एक बाब याची फायद्याची बाब अशी आहे की या मातीमध्ये उत्पन्नाला पण खूप मोठी संधी असते. म्हणजे तुम्ही अगदी 100 टनाच्या पुढे पण जाऊ शकता. ही ताकद या मातीची आहे. फक्त व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचा अन्नद्रव्यापेक्षा पहिली जर बाब बघितली आपण तर ती असते पाण्याची या बाबतीमध्ये. म्हणून आपण ड्रिप इरिगेशन केले. मला वाटतं हे रिव्होल्यूशनचं दिसतंय ड्रिप, बरोबर आहे का? ड्रिप सेलचं आहे का? बरं, ठीक आहे. आणि किती लिटरचा डिस्चार्ज आहे? 4 लिटरचं आहे का? बरं. तर आता या ड्रिप सिस्टीम मध्ये आपण ड्रिप इरिगेशन ऊस या शेतीसाठी यासाठी सांगतोय की ज्यावेळेस आपण पाणी पाटाने देतो या मातीमध्ये, त्यावेळेस जर समजा अतिरिक्त ओल, कारण या मातीची जी धारण क्षमता आहे ती 35% पासून 42% पर्यंत आहे. म्हणजे काय, ही माती पाणी तुमचं आता हे तुम्ही बघताय का, वरनं कोरडी दिसती आणि जसं आपण 2 इंच खाली गेलोय हे काय होतंय, चिकट आली का, लगेच चिकट आहे. आणि आपल्या मुळांच्या वाढी ज्या आहेत, मूळ आता समजा उदाहरणार्थ हा बेड दिसतोय तुम्हाला, याची मुळं कुठं वाढणार आहेत, जसं जसं खाली जाईल आपण तशी मुळं वाढत जाणार आहे. पण खाली जाईल तसं दुसरा अडचण तुम्हाला काय दिसते इथं, हे चिकटपणा. म्हणजे हा जो चिकटपणा आहे या मातीचा, हा चिकटपणा आपल्याला आता हे किती चिकटून बसते बघा बोटाला. म्हणजे हा जर चिकटपणा, पहिली गोष्ट आपल्याला याच्यावरती खूप मोठं काम करायचं. हा चिकटपणा, आपल्या मातीचा चिकटपणा आपल्या या तंत्रज्ञानामधून कसा कमी करता येईल याच्यावरती आपल्याला विशेष भर द्यायचा आहे. म्हणजे काय की पहिली गोष्ट चिकटपणा कमी करण्यासाठी त्याला मग पाणी व्यवस्थापन हा पहिला टप्पा. मग त्यासाठी आपण ड्रिप सांगतोय. सेन्सर्स आपल्या शेतात बसवलेत. सेन्सर आपण 6 इंचामध्ये पहिले बसवलेले. आता तो काय करतो की समजा सेन्सरचं काम काय आहे की सेन्सर आपण अशा पद्धतीचे बसवलेत की 6 इंचामध्ये बसवल्यानंतर तो 6 इंचा कक्षामधले, म्हणजे त्या कक्षेमधलं एकूण पाणी किती उपलब्ध आज उद्या, म्हणजे दररोज प्रत्येक 1 तासाला तो मोजतो. मोजल्यानंतर समजा आता लक्षात आलं की आता त्याला 4 फुटवे आहेत, बरोबर. त्याला वापसा पाहिजे. वापसा म्हणजे काय म्हणतो आपण, 50% हवा आणि 50% पाण्याची वाफ. ओल पण नाही, वाफच पाहिजे. हा वापसा आहे, लक्षात ठेवा. पण हा वापसा आपल्याला नियंत्रित ठेवण्यासाठी याच्यामध्ये सेन्सर प्रणाली आपण बसवली. सेन्सर काय सांगतंय की बाबा उपलब्ध पाणी 40% आहे किंवा उपलब्ध पाणी 50% आणि पिकाची आत्ताची 2 महिन्याची वाढ आहे ही कन्सिडर का, म्हणजे गृहीत धरू आपण असे की 2 महिन्याचं पीक आहे, 4 फुटवेत. तर आज याला साधारणतः जर आपण विचार केला तर, कारण सगळ्यात महत्वाचं काय असतं, पाणी हे पीक उत्पादन, ऊसासाठी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला पाणी खूप महत्वाचा भाग आहे. तर पाणी पाहिजे, पण त्या मुळांच्या कक्षेत जर साधारणतः वापसा स्थिती ठेवण्यासाठी किती पाणी पाहिजे, म्हणजे आज विचार केला तर साधारणतः 30 अंश सेल्सिअस तापमान होत असेल दुपारचं, बरोबर का. आणि संध्याकाळचं तापमान जे आहे ते साधारणतः 25 अंश सेल्सिअस किंवा 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. जसं ते तापमान वाढत जाते तसं ऊसाच्या पानांमधून पाणी निघून जाते आणि जमिनीतनं पण पाणी निघून जाते. मग हे जाण्याचा वेग किती हे आपण या तंत्रज्ञानामधून काढतो. किती आजचा, किती उद्याचा, किती परवाचा, किती, हे सगळं आपल्याला समजतं. त्यानंतर आज पाणी किती, या साधारणतः 50% पाणी आहे. जाणारं पुढच्या 2 दिवसात, पुढच्या 8 दिवसात जमिनीमधून आणि पानामधून निघून जाण्याचा वेग साधारणतः 4% आहे. मग जर आज 4 फुटवे झालेले आहेत, 2 महिन्याचा ऊस आहे, तर याला साधारणतः 46% पाण्याची गरज आहे. ह्या तंत्रज्ञानाने सांगितलं. तर आपल्या जमिनीत 40% ऑलरेडी आहे, आपल्याला 6% पाणी द्यायचंय. 6% पाणी देण्यासाठी मग ते कॅल्क्युलेशन असं करतं की बाबा तुम्हाला एकूण 40,000 लिटर पाणी लागेल तर 20,000 लिटर पाणी लागेल. 20,000 लिटर पाणी देण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपण ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये इंजिनियर आला होता हे सेन्सर बसवण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला त्याने डिटेल घेतली असेल तुमची, काय माझा ड्रिप
चा डिस्चार्ज काय आहे, म्हणजे 2 लिटरचा आहे का 4 लिटरचा आहे, त्यानंतर माझ्या 2 ड्रिपर मधलं अंतर किती आहे, 2 ओळीमधलं अंतर किती आहे, असं सगळी एकूण माहिती घेतल्यानंतर आपण ती माहिती त्यामध्ये टाकतो आणि त्यानंतर मग तुम्हाला असा मेसेज येतो की आज 40,000 लिटर पाणी देण्यासाठी तुम्हाला मोटर 20 मिनिट किंवा 30 मिनिट चालवावी लागेल. म्हणजे आणि एवढीच मिनिट आपण मोटर चालवायची, ह्याच्या व्यतिरिक्त मोटर चालवायची एक्स्ट्रा गरज आपल्याला नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ह्या झाली पाण्याची बाब. दुसरी बाब आता आपण विचार करू की आता ह्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जशी आपल्याला माहिती आली, सुरुवातीला आपण काय केलं, माती परीक्षण केलं, त्यात आपल्याला लक्षात आलं की कॅल्शियम कार्बोनेट हा खूप घातक आहे जमिनीसाठी, जो त्याला आपण मुक्त चुना म्हणतो. सगळ्यांना लक्षात येते. मुक्त चुना जर आपल्याला ओळखायचा म्हणलं तर तुम्ही ज्यावेळेस आता ही समजा जमीन उकरली, खाली आपण गेलो तर ह्याच्यामध्ये आता ह्यात सुद्धा बघा असेल पांढऱ्या रंगाचे असे खडे दिसतात तुम्हाला, किंवा बारीक खडे किंवा पावडर दिसते तुम्हाला. तर ही जी पावडर असते ही आपण मुक्त चुना आहे बघा, ह्याच्यामध्ये अगदी कणाकणामध्ये मिसळलेली आहे ती. म्हणजे जिथं आपल्या जमिनीचा आत्मा असं म्हणू शकतो आपण की बाबा ह्युमस आहे, तपकिरी रंगाचा पदार्थ ह्युमस हा कुजलेला पदार्थ असतो. तो कसा तयार होतो, आता उदाहरणार्थ हे बघा तूस आहे भाताची, आपल्या त्या पोल्ट्रीची, बरोबर, ती टाकली, या त्या खत टाकले, हे तुमचं वर पडलंय, हे कुठंतरी मातीत मिक्स झालं पाहिजे. मातीत मिक्स झाल्यानंतर हे जसं कुजत जातं तसं ह्युमस नावाचा सेंद्रिय पदार्थ तयार होतो आपल्या मातीमध्ये. आणि ह्युमस ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस मग आपण रासायनिक खत टाकलं की ते रासायनिक खत त्या ह्युमस सोबत त्याचा संयोग होतो आणि मगच मग ते पिकाला मिळू शकतं. अथवा जर ह्युमस नसेल तर तुमचं पिकाला ते अन्नद्रव्य मिळूच शकत नाही. मग कशाला मिळतं ते, त्याचा संयोग. तुमच्या माती आता सध्याची परिस्थिती आपली अशी आहे, आपल्या मातीमध्ये चुन्याचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्या मातीत जी काय रासायनिक खत टाकतो ती डायरेक्ट चुन्याशी संयोग होतात आणि चुन्याची संयोग झाला की ती खत दूध कसं फुटतं तसं ती खत फुटतं आणि वर्षानुवर्ष आपली खतं तशीच पडून राहतात. मग आपण 30,000 खर्च करतो, 40,000 खर्च करतो किंवा 10 बॅगा टाकतो, 20 बॅगा टाकतो, त्याचा जो उपलब्धता असते ती 50% किंवा 40% सुद्धा राहत नाही. म्हणजे त्याच्यात आपलं नुकसान होते. मग आपल्याला हे नुकसान कमी करण्यासाठी त्याची ओळख आणि त्यानंतर त्याची कार्यपद्धती ही आपल्याला या तंत्रज्ञानामधून त्याचं अवगत करायची आणि त्याचा वापर आपल्याला इथं करायचा. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आंतरमशागत या मातीसाठी किती महत्वाची. म्हणजे आंतरमशागतीमध्ये पहिलं 2 इंचाची माती लागणं किती गरजेचे आणि ती 45 ते 50 दिवसातच लागणे गरजेचे, बरोबर. आता तुम्ही ह्याला ज्या आपल्या सुरुवातीचं जे शेड्यूल आलं होतं त्या पद्धतीने तुम्ही त्याला आळवणी केली असतील, ड्रेंचिंग ज्याला आपण म्हणतो ते केलं तुम्ही, आणि त्यानंतर तुम्ही ड्रिप मधून आता खताचं व्यवस्थापन केले. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण ह्याला जो डोस टाकायचा आहे, आता हा डोस यासाठी टाकायचा आहे की मगाशी तुम्ही हा प्रश्न विचार, तुम्ही म्हणला की बाबा मला पुढचं शेड्यूल येतंय पण मग वापसा जो आहे माझ्या जमिनीतलं पाणी धरून ठेवलंय 60%, मला शेड्यूल द्यायचंय. मग आता याला अडचण आहे कारण मला शेड्यूल देता येणार नाही जर मला पाणी जास्त असलं तर. मग आपण काय करतोय, काही अशी विशिष्ट खतं जी जमिनीमध्ये ठेवतोय की जसं पिकाला लागेल तसं त्याला ते घेता आली पाहिजे. जी विद्राव्य खतं असतात ती खतं काय होतं की जर पाण्यासोबत मी दिली तर ती त्वरित पिकाला घेता येतात. पण काही अशी जी खतं आहेत दाणेदार स्वरूपातली, मी ती जमिनीत ठेवणं मला गरजेचं आहे. मग जर मला आज वेळ नाही, मी बाहेर गावी गेलोय किंवा मला साधारणतः 15 दिवस शेताकडे यायलाच वेळ नाही, तर माझ्या पिकाला गरज आहे ना, भूक लागली त्याला, तर त्याला भूक लागली तर अन्नद्रव्य मातीत पाहिजेत ना. जर मातीत उपलब्ध नसेल तर तो हवेतनं काही घेता आले तर घेईल, पण मातीत उपलब्ध नसेल तर नत्र स्फुरत पालाश कोण देणार त्याला. म्हणून अशी अन्नद्रव्य आपल्याला मातीत ठेवायचे आणि ती ठेवताना त्याचा संयोग हा चुन्याशी येऊ न देण्यासाठी त्याची आपल्याला तत्पूर्वी काळजी घ्यायची. मग काळजी काय घ्यायची, अशी खतं टाकत असताना प्रत्येक वेळेस तुम्ही लक्षात ठेवा, युरिया टाकत असताना तुम्ही निंबोळीचा वापर केलाच पाहिजे. कुठलंही रासायनिक खत टाकताना तुम्ही 10-20 असेल, आता मातीच्या प्रकारानुसार तुम्हाला ते सांगितलं जाईल की कुठलं टाकलं पाहिजे. आता या मातीसाठी आपण डीएपीचा वापर विशेष प्राधान्य देऊया. डीएपी वापरत असताना तुम्हाला या डीएपीचा वापर करताना जर तुम्ही डीएपीचा गोणी आणली बाबा आणि ती जर तुम्ही डायरेक्ट टाकली, तो जो डीएपीचा दाना आहे तो डायरेक्ट तुमचा संयोग होणार त्या मुक्त चुन्याशी आणि ते खत फुटणार वर्षानुवर्ष. म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. यालाच जर तुम्ही समजा काही विशिष्ट प्रकारचं सेंद्रिय पदार्थासोबत जोडून दिलं, मग त्याच्यामध्ये काही कार्बनचे कोट प्रोडक्ट असतात, कार्बन कोटिंग, म्हणजे तुम्ही त्याला एक लिक्विड असतं, त्या दाण्याला तुम्ही चोळलं आणि ते जर दाना तुम्ही मातीत टाकला तर त्याचे रिझल्ट अतिशय उत्तम येतात. किंवा तुम्ही समजा शेणखतासोबत त्याला मिक्स करून दिलं, किंवा तुम्ही त्याला गांडूळ खतासोबत मिक्स करून दिलं, तुम्ही त्याला पोल्ट्री खतामध्ये मिक्स करून दिलं, तर त्याची उपलब्धता ही 100% राहते. तो चुन्याशी रिएक्टच होत नाही. ही विशेष काळजी घ्यायची बघा. लक्षात ठेवा आपल्याला या कार्यक्रमामध्ये आता सगळ्यात महत्वाचे यावर्षी आपलं कुठलंही रासायनिक खत मातीचा जर कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना जर जास्त असेल 10% वरती, तर कुणीच रासायनिक खत अशा आणली बॅगन टाकली असं करू नका, त्याचा रिझल्टच मिळणार नाही. तुम्हाला जर तशी एक पाहायचं असेल, चाचपणी करायची असेल, तर सगळ्या पूर्ण क्षेत्रामध्ये आम्ही सांगतोय किंवा आपल्या ह्या तंत्रज्ञानामधून सांगतोय तसं करा आणि एक लाईन शेवटची तुम्ही नट तशीच टाका, तुम्हाला त्याचे रिझल्ट पाहायला मिळतील. ही किती चुना आहे आपल्या क्षेत्रात
आणि रासायनिक खताची उपलब्धता होते का नाही होते. तर अशा प्रकारे ह्याचं आपल्याला नियोजन करायचंय. तिसरी सगळ्यात महत्वाची बाब की जसं आता आंतरमशागत केली, आंतरमशागतीचा रोल ह्याला खूप महत्वाचा आहे. म्हणजे घटक आंतरमशागत खूप महत्वाची. पहिली बाळभरणी आहे किंवा नंतर बांधणी आहे मुख्य. आणि मग बांधणी करायच्या अगोदर मग आपण काय केलं होतं की जसं बाबा नत्र असेल, स्फुरद असेल, पालाश असेल. आता या जमिनीमधलं नत्राचं प्रमाण कमी दिसतंय, स्फुरदचं प्रमाण कमी दिसतंय. इथं तुम्हाला दाखवलं हो का, हे स्फुरदचं प्रमाण आहे. तुम्ही जर बघू शकता आता बघा की हा शेंडे जे आहेत हो जांभळ्या रंग यायला लागलाय. हो का, हा जांभळा रंग दिसतोय. त्यानंतर हो का हा जांभळा रंग, हा जांभळा रंग आहे की याचा अर्थ आहे की स्फुरदची खूप मोठी कमतरता आहे. मग आता ही कमतरता होते तर आता आपल्याला हा नवीन जो कोंब येतोय तो हा कसा दिसतोय, जांभळट दिसतोय. म्हणजे याचा अर्थ काय, आज जर 1 2 3 4 5 मला जर इथं या कक्षेमध्ये 5 कोंब आलेले आहेत, 5 कोंबासाठीच स्फुरद कमी पडतोय, तर मला अजून 5 काढायचे, तर अजून मला स्फुरद लागणार आहे. लक्षात ठेवा की पहिले साधारणतः 90 दिवस आपल्याला नायट्रोजन, नत्र आणि स्फुरदवर काम करायचं. जेवढं नायट्रोजन आपल्याला देता येईल, ह्या मातीत कमी आहे आपल्याला द्यायचं आहे. नायट्रोजन वाढवला की फुटवा वाढणार आहे आणि स्फुरद वाढवला तर तो नायट्रोजन आणि स्फुरद जर त्याची मात्रा जर योग्य राहिली तर आपला फुटवा होणार आहे, झपाट्याने ते उचलून येणार आहे वरती, त्याची वाढ चांगली होणार आहे. त्याची साधारणतः सगळ्यात महत्वाचं काय, ज्यावेळेस तो कोंब येतोय तो कोंब असा जोमदार पाहिजे, कुमकुवत कोंब नको. लक्षात ठेवा, तो कोंब आपल्याला शेवटपर्यंत टिकला पाहिजे. त्या कोंबाचं ऊसात रूपांतर झालं पाहिजे आणि ऊसात रूपांतर झाल्यानंतर त्याचं वजन जे आहे हे 2.5 किलोच्या पुढे बसलं पाहिजे. अशा ताकदीचा कोंब हा पहिल्यांदा काढायचा आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. आता दुसरी बाब सगळ्यात महत्वाची असते की भरपूर महत्वाची जी अडचण येते आपल्या समोर सगळ्यांना की जेटा, बरोबर, मातृकोंब त्याला आपण म्हणतो, तो काढायचा का, ही तुम्हाला समस्या पडते का? काढायचा का नाही काढायचा का, गरज असते का नाही गरज असते. आता आपण जर बघितलं तर आपण असं समजू की हे जे जेटा आहे, आता समजा 5 कोंब दिसतात आपल्याला, समजा तुम्ही अजून फुटवा चालू आहे, पण जर अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जर आपण नत्र आणि स्फुरदची मात्रा योग्य दिली, कारण या वातावरणात इथून पुढे वातावरणात जेटा कधी काढावा लागतो, अतिरिक्त पाऊस झाला, जमिनीची ओलच हटली नाही तर मग आपला 1 शिवडी ऊस येतो. पण आता हा घेऊनच साधारणतः हा वाढलेला आहे 2 फूट आणि त्याच्यासोबत 5 फुटवे तर ऑलरेडी आलेले आहेत. आपल्याला संख्या नियोजन ऊस शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचे. एकरी 40,000 ऊस संख्या जर नियंत्रित करायची असेल, म्हणजे आपण म्हणतो की साधारणतः 38 ते 40,000 ऊस संख्या, 40,000 ऊसाची संख्या आपल्याला नियंत्रित करायची असेल तर आपल्याला साधारणतः प्रति स्क्वेअर फुटाला, म्हणजे एका फुटाला 1 ऊस पाहिजे आपल्याला. 40,000 स्क्वेअर फूट आपण धरून चालू, 40,000 ऊसाची संख्या आपल्या एका एकरामध्ये कसल्याही परिस्थितीत पाहिजे, हे लक्षात घ्या. आज होतंय काय, ज्यावेळेस पहिली बांधणी करतो आपण, ऊसाची संख्या असते साधारणतः 2 लाख. तुम्ही मोजा ऊसाची संख्या 2 लाखाच्या पुढे असते. आणि ज्यावेळेस आपल्या शेतात तोड चालू होते, तुम्ही मोजा ऊसाची संख्या 20,000 सुद्धा राहत नाही. म्हणजे एवढा मोठा फरक आहे. म्हणजे हा फरक आपल्याला आता या सगळ्यात ह्या प्रत्येक अवस्थेमध्ये किंवा प्रत्येक जी आपण त्या पहिल्या 90 दिवसात, त्यानंतर 120 दिवसात, त्यानंतर परत पुढचे 150 दिवसामध्ये, ह्या सगळ्या अवस्थेमध्ये आपण त्याचं संख्या नियोजन कसं राहतंय याच्यावरती विशेष लक्ष देणार आहे. तुम्हाला आम्ही काही फॉर्म्युला पण सांगू. बाबा समजा एक साधा आपण कशी मोजू शकतो संख्या नियोजन. तुम्ही आल्यानंतर बाबा पहिल्या 10 फुटामध्ये एकूण ऊस किती बेट आहेत, 10 फुटामध्ये तुम्ही मोजायचे, आणि 10 फुटामध्ये एकूण संख्या किती, असंच तुम्ही एक 10व्या सरीला मोजू शकता. आणि त्याचं ऍव्हरेज काढून आपल्याला नियोजन कळेल की बाबा एकूण संख्या माझी ऊसामध्ये आहे का तेवढी, आणि तेवढं नियंत्रित राहिली का. हेच तुम्हाला त्या बाकी तंत्रज्ञानामध्ये सॅटेलाइट उपग्रह प्रणालीमध्ये पण पाहायला मिळणार आहे. तर आणि तुम्ही स्वतः ग्राउंडवर येऊन पण पाहू शकता, म्हणजे शेतात येऊन पण तुम्ही ह्या गोष्टी पाहू शकता. तर ह्या ज्या बारकावे आहेत ऊस शेतीमधले, आणि हे तुम्ही भरपूर वर्षापासून तुम्ही अभ्यासपूर्वक हे करताय, पण त्यातही काही चुका ज्या आहेत किंवा त्यातही काही जर आपल्याला गोष्टी पाहता आल्यात तर त्यात आपल्याला दिसतात की ज्या गोष्टी आता काळाची गरज आहे की त्यात विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, त्या गोष्टी आपण इथं करणार आहोत. त्यातून आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्या या ऊस शेतीमध्ये, AI ऊस शेतीमध्ये करणार आहोत. तुम्हाला वेळोवेळी कुठलीही अडचण आली, म्हणजे आता समजा जसं पाणी नियोजनासाठी सेन्सर आहे, त्यानंतर क्लायमेट, आता उदाहरणार्थ आपण काय केलं, आता हे वेदर स्टेशन तुम्हाला दिसतंय बघा, सगळं समोर दिसतंय वेदर स्टेशन. आता ह्या वेदर स्टेशन मध्ये काय केले आपण की साधारणतः बघा, पहिलं जे फिरतंय एकदम ते पूर्ण काय दाखवतंय, किती वाऱ्याचा वेग किती आहे आपल्या भागात या. त्यानंतर दुसरी गोष्ट, त्याच्या शेजारचं जे मशीन आहे ते सेन्सर आहे, तो वाऱ्याची दिशा सांगतोय. त्यानंतर जसं जसं आपण खाली येईल तसं तो पाऊस पण मोजतो, तुमच्या परिसरात पंचकृषीत पाऊस किती झाला तोही मोजतोय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या ऊस शेतीमध्ये हवामानातला सगळ्यात महत्त्वाचा उष्णता किती आहे, तापमान ज्याला आपण म्हणतो, ती तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, दुपारची आर्द्रता किती जाते, म्हणजे 40% होते, 50% होते, 80% आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सूर्यप्रकाशाची तीव्रता. आज हा ऊस हे पीक जर आपण बघितलं तर ऊसाला सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश लागतो. जेवढा सूर्यप्रकाश जास्त तेवढं ऊसाचं उत्पादन जास्त. लक्षात घ्या, कारण सूर्यप्रकाशाची गरज काय असते ऊसाला, सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून ऊस हे पीक स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करतं. आणि जर समजा ढगाळ वातावरण असेल
तर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ऊसावरती ताण येतो. पाऊस काळामध्ये आपण बघतो की रोगराई वाढते, कारण त्याला स्वतः वीक झालेला असतो ऊस, आणि त्याच्यामध्ये मग वातावरणातले जे काही बुरशीजन्य आजार आहेत ते त्याच्यावर अटॅक करतात आणि त्याच्यामुळे ऊसामध्ये आपल्याला मोठं नुकसान पाहायला मिळतं. मग आपल्याला आणि अजून एक महत्वाची बाब आता याच्या शेतीमधून आपल्याला लक्षात येणार आहे की समजा आता सगळ्यांकडे तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, तुम्ही लक्स मीटर प्ले स्टोर मध्ये जाऊन डाउनलोड करा लक्स मीटर. आता लक्स मीटर मध्ये आज इथं आपण उभं राहिलोय तर तुमच्या लक्षात येईल की आता सध्याचे लक्स किती, तो सेन्सर तर तुम्हाला मोबाईलमध्ये देतोयच, पण किंवा तुम्ही डायरेक्ट आता सेन्सरची माहिती तुम्हाला मोबाईलमध्ये येते, त्यात तुम्ही जर गेला तर ज्या वेळेस साधारणतः 40,000 किंवा 45,000 लक्स म्हणजे सूर्यप्रकाशाची तीव्रता त्याच्या पुढे जाईल, म्हणजे कधी परिस्थिती येईल मार्च एप्रिल किंवा मे मध्ये, त्यावेळेस मग अतिरिक्त सूर्यप्रकाश झाला तरी ऊसावर ताण येतो. ऊसावर येणारे 2 ताण आहेत प्रामुख्याने, एक आहे जैविक ताण, दुसरा आहे अजैविक ताण. मग जैविक ताण कोणता आणि अजैविक ताण कोणता? अजैविक म्हणजे वातावरणातले बदल, हे बदल आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि त्याच्यानुसार आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. मग अतिरिक्त सूर्यप्रकाश झाला तर मग कशा प्रकारे नियोजन करायचं ऊस शेतीचं हे आपल्या तंत्रज्ञानामधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. होय का? बरोबर, ठीक ठीक. तर असे हे सगळे नियोजन आहे, लक्षात घ्या. आपण तुम्हाला तसं मार्गदर्शन करणार आहोत वेळोवेळी. आता हे प्लॉट बघितला तर आपण प्लॉट प्रत्यक्ष पाहत आहोत. प्रत्यक्ष प्लॉट पाहिल्यानंतर जे काही अजून त्यातले गोष्टी आहेत तर तिथे जाऊन आपण त्याची चर्चा करणार आहोत. ठीक आहे, चला.